पंढरपूरमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। पंढरपूर गोपाळपूर पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आणि गोपाळपूरला जोडणाऱ्या पुलाची दुरवस्था झाली असल्याची बातमी लोकशाही मराठीने दाखवली होती। अवघ्या 24 तासात लोकशाही मराठीच्या बातमीची दखल घेत प्रशासनाने पुलाच्या दुरुस्तीचे आणि डागडुजीचे काम युद्ध पातळीवर सुरू केले। विदर्भात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या। आतापर्यंत 60% पेरण्या झाल्या। जवळपास 40% क्षेत्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे। नागपूर विभागात सरासरी 19,05,740 हेक्टरवर पेरणी योग्य क्षेत्र आहे। आतापर्यंत 9,99,390 हेक्टरवर म्हणजे 52% पेरणी झाली आहे। यामध्ये कापूस 5,45,763 हेक्टर, सोयाबीन 1,98,755 हेक्टर, तूर 1,22,280 हेक्टर, तर भात पिकाची 1,28,745 हेक्टरवर पेरणी झाली। अमरावती विभागात आतापर्यंत सरासरी 76.67% पेरणी झाली। विभागातील एकूण 24,784 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली। यामध्ये सोयाबीन 11,06,305 हेक्टर झाली। विदर्भात पावसाने दडी मारल्याने आता पेरण्या खोळंबल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।